उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि त्यामुळे काही दिवसांपासून थांबलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। मात्र त्यांच्या संभाव्य युतीचे काय परिणाम होऊ शकतात, महायुती आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो का, पाहूयात। सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे, ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्रच आलेलो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे। दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षांची युती होईल की नाही यावर अजून थेट भाष्य केलेलं नाही। मात्र ठाकरे बंधूंची पावलं त्याच दिशेनं पडताना दिसतात, हेही नाकारता येणार नाही। त्यामुळे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात काय परिणाम होतील ते आता पाहूया। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य राजकीय सामना होताना दिसतोय। तसं पाहिलं तर मागील 3 दशकात कोणताही पक्ष स्वबळावर सत्तेत आलेला नाही। परिणामी युती आणि आघाडीच्या माध्यमातूनच राजकीय पक्षांना यश मिळालंय। मात्र मनसेनं मागील 2 दशकात सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या। परिणामी मनसेला मोठं यश मिळवता आलं नाही। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेलाही मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 20च जागा मिळाल्या। त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी एकत्र येणं ही राजकीय अपरिहार्यता बनली। ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार ठाकरे ब्रँडकडे पुन्हा येऊ शकतो। विखुरलेली मराठी मतं एकवटली जाऊ शकतात। मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात दोन्ही पक्षांची ताकद निर्माण होऊ शकते। मुंबई महापालिकेत ठाकरेंनी ताकद दाखवून दिली तर आगामी काळात दोन्ही पक्ष पुन्हा सशक्त होऊ शकतात। ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला काही फरक पडणार नाही असं भाजपकडून सांगितलं जातं। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली तर महायुतीवर काय परिणाम होऊ शकतात ते आता पाहूया। राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वामुळे महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली हिंदुत्ववादी मतंही राज ठाकरेंमुळे कमी होऊ शकतात। हिंदुत्ववादी मतं आणि मराठी माणसांची एकजूट महायुतीसाठी तोट्याची ठरू शकते। शिवसेनेच्या जी दिशा राहिली आतापर्यंत मागच्या 2019 मध्ये अचानक उद्धव ठाकरेंनी आपला सगळा विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती केली। ती युती राज ठाकरे मान्य करतील का किंवा लोक मान्य करतील का? त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या संभ्रमातून मला असं वाटत नाही की युतीवर याचा काही फार मोठा परिणाम होईल। महायुतीनंतर महाविकास आघाडीला ठाकरे बंधूंच्या युतीचे काय तडाखे बसू शकतात तेही जाणून घेऊयात। उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत असल्यानं राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर आघाडीतील घटक पक्षांना ते मान्य होईल का, असा प्रश्न। राज ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकतं। परिणामी ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर आघाडीचं अस्तित्व संपू शकतं। ठाकरे बंधूंमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर राजकीय आव्हान निर्माण होऊ शकतं। मात्र दोन्ही बंधूंची युती होणं तितकं सोपं नाही, कारण ठाकरे बंधूंमध्ये युती झाल्यास नेतृत्व कोण करणार? राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य असेल का? आदित्य ठाकरेंना राज यांचं नेतृत्व मान्य असेल का? जागा वाटपाचं काय, असे अनेक प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेत। अर्थात असं असलं तरी एकत्र आल्याशिवाय जोरदार राजकीय कमबॅक करता येणार नाही याची ठाकरे बंधूंना जाणीव आहे आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंची पावलं युतीच्या दिशेनं पडत असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।